अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज धनत्रयोदशी दिवशी आपण मुख्य करून धने आणि गुळ आणि हे आपण जी साधी सोपी पूजा मांडणी आहे, आपण हवन असेल ते हवन पण करू शकतो। आपण बोलके असेल त्याच्यामध्ये 4 कोणतं पण धान्य ठेवू शकतो, कारण की धान्य ही संपत्ती आहे। तांदूळ असेल, मीठ असेल, मध्ये सुपारी असेल। स्वस्तिक धनत्रयोदशीच्या आजच्या दिवशी स्वस्तिकला खूप महत्त्व आहे। मागं पण स्वस्तिक काढू शकता, मध्यभागी तांदूळाचे स्वस्तिक असेल, सुपारी असेल, आणि आपण बोळक्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, परत हरभरे असेल, तांदूळ असेल, हे सगळं ठेवायचे। त्यांची पंचोपचार पूजा करायची, गणपती बाप्पा ठेवायचे। धनत्रयोदशीचे जी आपण त्यांचा फोटो असेल तर ठीक, नाही तर गणपती बाप्पा ठेवू शकता। त्यांची पंचोपचार पूजा करायची साधी सोपी। दिवे लावण्याचं महत्त्व आहे। आज प्रदोषी, तर आज तुम्ही दिवे लावण्याचे महत्त्व आहे। महादेवाजवळ एक दिवा आपण लावावा, आणि आज यमदीप दान आहे। तर हे झाल्यानंतर आपण कणकेचा दिवा करणार आहोत, यमदीप दान करणार आहे। त्याच्यामुळे अपमृत्यू घडत नाही आणि अपमृत्यूपासून आपण वाचतो। म्हणून प्रत्येक वर्षी धनत्रयोदशी दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून आपण यमदीप दान करायचं। आज घरामध्ये हवन करावं। हवनाचं खूप जणांच्या मनात भीती असते, हातमध्ये नाही, हवनाची भीती असते सगळ्यांची की हवन करताना काय साहित्य लागेल। हवनाला आपण साधे वड, पिंपळ, औदुंबराचे समिधा आणायच्या, साधं सोपं हवन पेटवायचं, आणि तुम्हाला मंत्रामध्ये धन्वंतरीचा मंत्र असेल तो आपण घेऊ शकता। यमदीप दानाचा जो मंत्र आहे तो पण आपण घेऊ शकता। अशी साधी सोपी पूजा मांडायची। मग खूप जण म्हणणार मग धनत्रयोदशी मग आपण लक्ष्मीची पूजा कराल। हे धन पण लक्ष्मीचं आपलं, पण आरोग्य संपदा, आपलं आरोग्य जर धड असेल तर सगळ्या गोष्टी असतात। जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी असून पण काही फायदा नाही। अशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येकाने सण, वार, व्रत, वैकल्य करायला पाहिजे। घरामध्ये बघा, साधी जरी पूजा मांडली तर आज घरामध्ये प्रसन्न वाटतंय। अजून तर लक्ष्मीपूजन व्हायचंय। काल पण आपण वसुबारस केला असेल, साधीच पूजा मांडली, रांगोळी असेल, साधी पूजा मांडली ना तर छान वाटतं घरामध्ये। हीच आपली हिंदू संस्कृती। आपण एक दिवा जरी, दिवा बघा, श्रीमंताच्या घरी पण तोच दिवा असतो, गरीबाच्या घरी पण तोच दिवा असतो। दिव्याला भेदभाव नाही। म्हणून प्रत्येकाने आज दिवा लावावा। आपल्या घरामध्ये, अंगणामध्ये, तुळशीमध्ये, सगळ्या ठिकाणी दिवा लावायचे, आणि छानपैकी शांततेमध्ये छानपैकी घरामध्ये आपण आपले जे सणवार, व्रतवैकल्य आहे ते सगळ्यांनी साजरी करायचे। सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांचं आयु, आरोग्य, ऐश्वर्य सगळं राहो, हीच धन्वंतरी माताचरणी प्रार्थना करतो। कारण की आपलं आरोग्य धड असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपण घेऊ शकतो। आपल्या प्रकृतीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। अशा पद्धतीने आपण धनत्रयोदशीची जी पूजा आहे ही अशी साधी सोपी मांडणी प्रत्येकाने करावी। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, भगवान विष्णूंचे धन्वंतरी देव हे अवतार आहे। आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला धन्वंतरी देवतांचा फोटो लागलेला असतो। त्यांचे धने आणि गुळ आहे ना, ते हे खाण्याचं आयुर्वेदिकमध्ये खूप महत्त्व आहे। आजकाल कोणी खात नाही। जसं कडुलिंबाचे असेल, आपण जे गुढीपाडव्याच्या दिवशी कसं कडुलिंबाचे पानं खातो, गुळ खातो, तसं आजच्या दिवशी पण आपण धने असेल, थोडं गुळ असेल, थोडं बारीक करून खायला पाहिजे। परत आपण कडुलिंबाचे पानं असेल, गुळ असेल, ते एकत्र करून खायला पाहिजे। आपलं शरीर हे शुद्ध होतं। म्हणजे अशा पद्धतीने फक्त आपल्याला ही जी सेवा आहे, नुसती पूजा मांडायची, फक्त हे करणं असं महत्त्व नाही आहे। तसं महत्त्व पहिले समजून घेतलं पाहिजे। आपण या पद्धतीने गुळ आणि धने प्रत्येकाने आज तरी थोडे तरी खावे। जशी तुम्हाला साधी सोपी पूजा मांडता येईल तशी पूजा मांडावी। ही पूजा उद्या उचलून घ्यायची। आता हे मीठ आपण ठेवलं, याचा काय अर्थ आहे? मग मीठ आपण जो ठेवलं, उद्या काय करायचं? हे मीठ असेल तर आपण खाण्यामध्ये घ्या, आपल्या घरामध्ये थोडंफार टाकून द्यायचं, किंवा मग ज्यांचं वास्तुदोष असेल घरामध्ये, टॉयलेट, बाथरूम वास्तुदोष असेल तर काचेमध्ये मीठ आहे, किंवा ही जी पूजा आहे याची उत्तर पूजा करताना आपण काय करायचं? हे सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या वापरात आणायच्या आहेत, त्या फेकून द्यायच्या नाही। मीठ, सगळ्यात पहिले मीठ घेऊया। मीठ आपण घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या, घरामध्ये फरशी पुसण्याच्या याच्यात घ्या। मुलांची उद्या नजर पण काढू शकते त्या मिठाने। ते मीठ आपण जर टॉयलेटमध्ये आपण काचेची एक ग्लास घ्या, त्याच्यामध्ये मीठ ठेवायचं आणि दक्षिण दिशेला वरच्या साईडला ठेवून द्यायचं।
मिठाचा पण वापर आहे. धने आपल्या भाजीमध्ये मसाल्यामध्ये आपण वापरू शकतो. हे बाकीचे जे तांदूळ असतील हे सगळं भाजीमध्ये याच्यामध्ये आपण वापरायचे किंवा त्याचा वापर करायचा, फेकून द्यायचं नाही. कोणतीच गोष्ट फेकून द्यायची नाही. आणि एवढ्याचे पानं असेल ते पण तांदूळ म्हणून तुम्ही खाऊ शकता. घरातली कोणतीही पूजेची केलेली वस्तू ना कोणती फेकायची नाही. फुलं जरी असेल, याची उत्तर पूजा करताना फुलं जरी असेल, फुलं घ्यायचे, नंतर ते आपल्या झाडामध्ये कुंडीमध्ये फुलं टाकून द्यायचे. म्हणजे याची उत्तर पूजा उद्या करायची आहे सगळ्यांनी. आणि गणपती बाप्पाचा उद्या अभिषेक करून देव घरामध्ये ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने आपण साधं आणि सोपं धन्वंतरीची जी पूजा आहे प्रत्येकाने करावी. आणि तसं प्रत्येकाने दर्शन घ्यायचं आणि धन्वंतरीचा जो मंत्र आहे तो मंत्र प्रत्येकाने म्हणावा. आणि या पद्धतीने आपण सेवा ती करावी. सगळ्यांनी आज जमलं 108 वेळा किंवा 11 वेळा धन्वंतरीचा मंत्र म्हणावा. अशा पद्धतीने आपण सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. बसायचं बस. आता विश्वास नके देवे ने बघेते थोशावे, तो शोनी मज द्यावे पसाय धाने. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे हृदांचे तिमिर जाओ. विश्वास धर्म सूर्य पाओ, जो जेवांचे तो तेला प्राणी जात. वर्षात सकळ मंडळी कस काय पेट्रोल दे तसं नका ऐकून तुम्हाला त्यात हात दुसऱ्यांमध्येच. सकळ मंडळी ईश्वर निष्ठांती मांदियाळी, अणवर्त भूमंडळी चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलदेचे अर्णव पियुषां चंद्र मे खालून दावं लागतं का त्याला. मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होत किंबहुना